नमस्कार भाऊ आणि बहिणींनो. तर मी आज पहिल्यांदा व्हिडिओ बनवते. मला काही माहिती नाही एवढं कसं बोलायचं काय, तरी पण मी बोलते, माझे प्रयत्न करते बोलायचे. तर मी आहे ना मार्केटला जात असते. आमचा ना एक छोटासा अंड्याचा बिझनेस आहे. छोटा म्हणजे असं काही शॉप वगैरे नाही आहे. पाटीमध्ये अंडे घेऊन मी जाते मार्केटला विकायला संध्याकाळी. तर एक चौकुले आहे, तिथं 2-3 भाजीपाल्याचे दुकानं असतात, तिथं मी पण बसते जाऊन. आणि माझ्या बाजूला एक चपला रिपेअर दुकान आहे, बाबाची टपरी आहे, तर ती पण आहे. तर मग मी रोज सारखी काल पण जाऊन बसली त्या जागेवर. तर तिथं एक मुलगी पण बसलेली होती. तिला म्हणजे कोणाचं तरी ती वाट बघत होती, तिला कोणीतरी घ्यायला येणार होती. तर ती पण बसली, मोठी मुलगी होती, ती पण तिथं बसलेली होती. तर तिथं ना अशी एक अनोळखी एक आजी आल्या तिथं. आजी म्हणजे खूप म्हाताऱ्या होत्या, खूप जास्त. त्या आजीच्या तोंडात ना दात नव्हते, एवढी म्हातारी होती ती आजी. असे मळालेले ते साडी, ते ब्लाऊज, हातात काठी, छोटंसं डोक्यावर एक गाठोडं घेऊन आजी आल्या. तिथं असं जागा बघितली तर आजी तिथं येऊन बसल्या. मग त्या मुलीला मला असं वाटलं ना का आजी कुठल्या आहे, चुकल्या का काय. तर आम्ही दोघी जणी त्या आजीजवळ गेलो. तर मग त्या आजीला आम्ही विचारतो का आजी तू कुठून आली, तुमचं गाव कुठलं आहे, तुमच्या मुलांचं नाव काय आहे, फोन नंबर आहे का, तुम्ही चुकले आहे का, असं आम्ही त्या आजीला खूप प्रश्न विचारले. तर आजी काही बोलत नव्हती, म्हणजे एक शब्द पण बोलत नव्हती. का आजीला बोलता येत नव्हतं का तिला बोलायचं नव्हतं ते तिला माहिती. तर ती मुलगी पण खूप विचारते, आई तू कुठून आली सांग असं, तर काही बोलत नव्हते. आम्ही बोललोय तुझ्या बघ डोक्यात उवा झालाय का काय, ते पण तिला समजत होतं. पण आजी काहीच म्हणजे काहीच बोलत नव्हती. मग आम्हाला असं विचार पडला ना की आता ह्या आजीला आपण कुठं नेऊन सोडू, काय करू, आपल्याला तर काही माहिती नाही. पण त्या आजीकडे बघून ना माझं असं मनाला ना खूप असं वाईट वाटलं की बघा, ज्यांना आई वडील आहे त्यांना किंमत नाही आई वडिलांची. आणि असं कोणी त्यांना मग रस्त्यावर सोडून देतं का, नाही तर घरातून हाकलून दिलं, ते तिला माहिती तिच्यासोबत काय झालं. पण मला खूप वाईट वाटलं, कारण की मला ना म्हणजे आई वडील पण नाहीये आणि मला सासू सासरे पण नाही. तर मग ज्यांना नाही ना त्यांना विचारा म्हाताऱ्या लोकांची किंमत काय असते, आई वडिलांची, सासू सासऱ्यांची. पण ज्यांना आहे त्यांना किंमत नाही. तर आम्ही खूप त्या आजीला विचारलं, आजी काही बोलत नव्हती. मग मला असं वाटलं ना की आजीला भूक लागली असेल, चला आजीला काहीतरी मी खायला घेऊन येते. तर ती मुलगी बोलली की नका मावशी, माझ्याकडे टिफिन आहे, त्याच्यात माझ्याजवळ वरण भात आहे, तर मी तिला देते. म्हटलं ठीक आहे दे. आणि आजीला कोणीतरी दिलेलं पण होतं, थोडंसं भात होता आणि थोडी भाजी होती. हॉटेलवाल्याने कोणी तिला दिलं असेल जेवण, पिशवीमध्ये होता असं. तर ती मुलगीने ते वरण भात दिलं. तर आजीला खूप जास्त भूक लागलेली होती, बिचारी केव्हाची जेवलेली होती आणि केव्हाची नाही. आणि तोंडात दात नसल्यामुळे तिला ते आवडत पण होतं खायला ना, भात, वरण भात, तर ती खाऊ राहिली. ते तिचं वालं होतं, ते पण मी तिला टाकून दिलं. तर आजीने ते दोघी पोटभर जेवण केलं. तर जेवता जेवता मी तिला विचारते प्रश्न, पण आजी एक शब्द बोलत नाही. मग त्या मुलीला जे कोणी घ्यायला येणार होतं, तर ती मुलगी बोलली की मावशी मला आले ते घ्यायला, तर मी चालले आता. तर मग त्याच्या जेवणाचा डब्बा होता, तर म्हणतात त्या आजीला की आई तुला राहू दे हा डब्बा, तुला जेवायला कामात येईल, राहू दे तुझ्याकडं. तर ती मुलगी निघून गेली. मग मी तरी पण मला असं वाटलं ना की आता ही आजी कुठं राहील, कुठं जाईल, असं माझ्या मनात प्रश्न आले. मग आजी काही बोलतच नव्हती ना. तर जेवण वगैरे केलं. आजीजवळ पाण्याची बॉटल होती, ग्लास होता, तिने हात वगैरे धुतला आणि डब्बा धुवून
म्हणजे तिला समजत होतं ते खरकट पाणी असं लांब फेकायला गेलं त्या आजी. पाणी वगैरे फेकून आल्या आणि तो डब्बा माझ्याकडे असं म्हटलं माझा नाही आहे, राहून द्या, तुम्हाला त्या मुलीचा आहे, तुम्हालाच राहून द्या. मग मला असं वाटलं आता रात्रीची कुठं झोपल, कुठं जाईल. आणि मला असं वाटलं ना की मला कुठं असं आश्रम वगैरे माहिती असतं तर मी आजींना नेऊन सोडलं असतं, किंवा मला काही फोन नंबर वगैरे राहिला असता कोणाचा तर मी फोन करून त्या व्यक्तीला बोलवलं असतं की आजीला घेऊन जा. पण मला असलं काही माहिती नव्हतं, तर मी पण काही करू शकत नव्हते. मग मला असं वाटलं तर मी आता घरी जाते आणि आजीला ब्लँकेट वगैरे काही आथरा पांघरायला आणून देते. तर असं माझ्या मनात विचार होते. तर मग माझा बी टाइम झाला होता, हे मला घ्यायला आले घरचे. मग आजीने माझ्या समोरच ते सोडलं गाठोडं. तर त्याच्यात आजीकडे ना एक ब्लँकेट होतं, पण एकच होतं. मला असं माझ्याजवळ एक गोणी होती बसायची आणि एक ओढणी होती. मग मी ते पण आजीला दिलं की आजी ते आथरून इथं तुम्ही झोपा. आजीला ते पण समजलं की मला इथं झोपायला लावलं. मग आजीने तिथं ते आथरलं. म्हटलं आता इथंच झोपा. पण तरी ना मला असं मनाला वाईट वाटत होतं. ठीक आहे आता आज आपण बोललो आजीशी, पण मग आजी उद्या कुठं जाईल, कुठं राहील, काय करल, आजीची पुढची जिंदगी कशी जाईल ना, हे असे माझ्या मनात प्रश्न येत होते. पण ठीक आहे आता काय करणार ना आपण. त्या आजी कस काय चुकली का तिला घरातून काढून दिलं त्या आजीलाच माहिती आहे आता. पण माझं एकच सांगणं आहे सगळ्यांना की आपल्या आईवडिलांकडे लक्ष द्या. कसं त्यांची कोणाकोणाची मनस्थिती थोडी म्हातारपणात थोडं खराब पण होऊन जाते. ते त्यांच्या मनाने पण घरातून निघून जाता, किंवा कोणी म्हणजे नाही पाहिजे कोणाला ते तसं पण काढून देता. तर असं काही करू नका. आपल्या जोपर्यंत आपल्या आई वडील आहेत तोपर्यंत त्यांना जीव लावा. कारण की मला नाही ना, तर मला माहिती आहे त्यांची किंमत काय असं. तर तेच बघू आता. उद्या मी जाईल परत मार्केटला. मग आजी आहे का नाही आहे, असली तर मग मी आजीला परत विचारायचा प्रयत्न करत. आणि बघू आजी बोलती का काय. बोलली काय तर बघते. आजीचा मी व्हिडिओ पण काढणार होती, पण व्हिडिओ काढला असता मी तर आजी दुसऱ्या दिवशी मला तिथं नाही भेटल्या तर कोणी जर कोणाची ओळखीची असती किंवा आजी मला विचारलं असतं की तुम्हाला त्या आजी भेटल्या कुठं गेल्या, तर त्या आजी तिथून निघून जाईल आता रात्रीची कुठं तरी. तर मग मी पण त्या आजीला शोधू नाही शकत ना. असं बघू आता. जाते मी उद्या. भेटल्या तर चांगलीच गोष्ट आहे. आजी सांगते मग तसं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आजी सोबत काय झालं, कुठं गेल्या असं.